उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, सुभाष देसाई म्हणतात। त्यांनी जे पत्रक अगोदर काढलं होतं त्यात नेमकं काय म्हटलं तेही एकदा पाहूया। काँग्रेस राष्ट्रवादीचा विघ्न संतोषीपणा खपवून घेणार नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामनामधील व्यंगचित्राचा वाद पेटवणाऱ्या समाजकंटकांचा पर्दाफाश केल्यानंतर निवळलेलं वातावरण पुन्हा पेटवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि धनंजय मुंडे करतायत। खरं तर मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे दुसरे तिसरं कोणी नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेच आहेत। 15 वर्ष सत्ता भोगताना ना त्यांनी मराठा समाजाच्या कोणती योजना आणली ना धड आरक्षणाची अंमलबजावणी केली। मोठा गाजावाजा करत आपल्याच समितीकडून अहवाल बनवून त्याचा फार्स करत कोर्टात न टिकणारं धोरण समाजाच्या तोंडावर फेकलं। शेवटी कोर्टानं ते सदोष ठरवलं। आपली नामुष्की लपवण्यासाठी आघाडीचे नेते आता शिवसेनेवर आगपाखड करतायत। मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे झेंडे विखे पाटील आणि मुंडे या जोडगीरीला बघवत नसावेत, त्यातून हा पोटशूळ उठलेला दिसतो। मोठ्या शिस्तीनं आणि योग्य दिशेनं चाललेल्या विक्रमी मोर्चाबद्दलची असूया सुद्धा यामागे दिसते। मराठा आंदोलनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवून आयोजकांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या। रविवारच्या लेखात संजय राऊत यांनी भूमिकेचं समर्थन केलं। मुख्यमंत्र्यांनीही आरक्षण देणारच अशी घोषणा केली। हे सगळं सुरळीत वातावरण बिघडवणाऱ्या विखे मुंडे जोडीचा विघ्न संतोषीपणा शिवसेना खपवून घेणार नाही आणि मराठी वीर या चाळ्यांनी विचलित होणार नाही।